पावसाळ्यामध्ये आपल्याला चहासोबत काहीतरी गरमागरम चटपटीत खावंसं वाटतं। मग तुम्ही अशा पद्धतीने कोबीची भजी नक्की बनवा। कोबीची भजी वरून काटेरी, आतून मस्त मऊ लुसलुशीत लागतात। कोबीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते। कोबीची भाजी बनवली तर आवडीने खाली जात नाही, तर अशी कोबीची भजी बनवली तर ती सर्वांनाच आवडतील। चला तर कोबीची कुरकुरीत खमंग भजी कशी बनवायची ते पाहूया। कोबीची भजी बनवायची आहे तर त्यासाठी 2 वाटी कोबी असा चिरून स्वच्छ धुवून घेतला आहे। पूर्ण यामधलं पाणी काढून घ्यायचं। पातळ एकदम लांबडा कांदा चिरून घालायचा। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 ओल्या मिरच्या, 1 तुकडा आल्याचा, असं हे सर्व मिश्रण खलबत्यामध्ये चेचून घेतलं आहे। हे यामध्ये घालायचं। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची। अर्धा चमचा हळद यामध्ये घालायची आपण। अर्धा चमचा ओवा घालायचा हातावरती चोळून। चवीनुसार मीठ घालायचं। तर अर्धा चमचा यामध्ये आपण मीठ घालायचं आहे। हे सर्व साहित्य कोबीमध्ये असं मिक्स करून घ्यायचं। सर्व साहित्य असं कोबीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण 1 पळी बेसन घालायचं। 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं। 1 मोठा चमचा आपण कॉर्न फ्लावर घालायचा आहे। तर कॉर्न फ्लावर घातल्यामुळे एकदम करकरीत अशी आपली ही कोबीची भजी तयार होतात। आणि यामध्ये आपण कॉर्न फ्लावर घालायचा। आपण हे मिक्स करून घ्यायचं। यामध्ये पाणी घालायची गरज नाही, तर वाटलं तर थोडंसं पाणी यामध्ये आपण घालायचं आहे। तर कांद्याला व कोबीला पाणी सुटतं, त्यामध्येच असं पीठ आपण मिक्स करून घ्यायचं। कोबीमध्ये सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं, त्यामुळे छान असा याचा गोळा तयार होतो। असं या पद्धतीने आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर मोठी 1 पळी मी बेसन घेतलं होतं, 2-3 चमचे तांदळाचं पीठ घेतलं, 2-3 चमचे कॉर्न फ्लावर घेतलं। हे प्रमाण योग्य असं झालेलं आहे। तेवढ्या पिठामध्ये छान असं आपलं हे पीठ तयार झालं आहे। लगेचच आपण भजी करायला घ्यायची। छान असा याचा गोळा तयार झाला आहे, पाहू शकता। तर अशा पद्धतीने हे आपण पीठ तयार करून घ्यायचं। तेल चांगलं कडक गरम होऊ द्यायचं। गरम झाल्यानंतर यामध्ये आपण भजी सोडून द्यायची। आता तेल कडले का पाहूया। तर छान असं तेल कडलं आहे। आता आपण गॅस मध्यम करूया। तर अशा पद्धतीने आपण फक्त पीठ हातामध्ये घ्यायचं, तर लगेचच असं सोडून द्यायचं। याचा गोळा करायची काही गरज नाही। एवढी आपल्याला लहान किंवा मोठी भजी पाहिजे आहेत, त्या पद्धतीने आपण भजी यामध्ये सोडून द्यायची। तेलामध्ये बसतील तेवढीच तेलामध्ये आपण भजी सोडून घ्यायची। 1-2 मिनिटं भजी भाजल्यानंतरच परतून घ्यायची, त्यामुळे करकरीत भजी होतात। तर अशा पद्धतीने आपण भजी परतून घेऊया। एका साईडने भाजल्यानंतरच आपण भजी परतून घ्यायची। आजपर्यंत कुरकुरीत भजी होण्यासाठी 5 ते 7 मिनिटं चांगल्या पद्धतीने आपण भजी तळून घ्यायची। सोनेरी कलर भजी आलेला आहे। आता आपण भजी काढून घेऊया। छान अशी करकरीत भजी ही आपली भाजून तयार आहे। दुसरी आता भजी आपण याच पद्धतीने तेलामध्ये सोडून घेऊया। एका बाजूने छान भाजल्यानंतर भजी अशी आपली मोकळी होतात। मोकळी झाल्यानंतरच आपण ही भजी परतून घ्यायची। एकदम काटेरी भजी आपली ही तयार होतात। दुसरी ही छान अशी सर्व बाजूनी भजी भाजली आहेत, पाहू शकता। तर आता आपण भजी काढून घेऊया। अशी ही आपली कोबीची भजी तयार आहे। तर तुम्ही अशी कोबीची भजी नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा, कमेंट करा। धन्यवाद।